चीनचा राजदूत जियांग झिडोंग आणि पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दारची भेट. चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा. एलओसी जवळ संरक्षण सुविधांसाठी पाकला मदत. दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये भारताला अमेरिकेच्या एफबीआयचा पाठिंबा. पहलगामचा हल्ला जगाला दहशतवादाच्या धोक्याची आठवण करून देणारा. एफबीआय संचालक काश पटेल यांचं ट्विट. काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणारे 446 पेक्षा जास्त लोक ताब्यात. गेल्या 2 दशकातली सर्वात मोठी कारवाई. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि आरपीएफकडून सीएसएमटी स्थानकाची पाहणी. आरपीएफ, जीआरपी, डॉग स्क्वॉडकडून संयुक्तरित्या गस्त. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्यात. मधमाशांचा हल्ला. काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरील मधमाशांच्या हल्ल्यानंतर ताफ्यातील अनेकांची पळापळ. वानखेडेवरील सामन्यामध्ये मुंबईचा लखनौवर 54 धावांनी दणदणीत विजय. सलग 5व्या विजयासह मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी. लखनौचा 5वा पराभव.